नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। सुप्रिया सुळे यांनी पहलगामवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय। त्यांनी पीडितांना मदत आणि वडील गमावणाऱ्या आसावरी जनताळेला नोकरी देण्याची मागणी केली। यासाठी त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार आहेत। या हल्ल्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली होती। त्यांची मुलगी वैभवी देशमुख हिने धैर्याने परिस्थितीचा सामना केला। वडिलांच्या हत्येनंतरही तिने 12वीची परीक्षा दिली। विशेष म्हणजे वैभवीने 85.13% गुण मिळवले आहेत। बायोलॉजी विषयात तिला 100 पैकी 98 गुण मिळाले आहेत। तिच्या संघर्षाचं सर्वत्र कौतुक होत आहे। महायुतीच्या बाजूने असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज नवी दिल्ली इथं काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे। या भेटीत जानकर यांनी राहुल गांधींना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती महोत्सवाचे निमंत्रण दिलंय। तसंच त्यांच्यासोबत अन्य विषयांवर चर्चा केली आहे। बहिणीचा फोटो इंस्टाग्रामवर का पाठवला याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकाला दगडावर जोरात आपटून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अंथुर्णे येथे ही भयंकर घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ 5 तासांमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते। मात्र बुधवारी दिनांक 7 मे रोजी ही सावली आपली साथ सोडणार आहे। या दिवशीच दुपारी 12:28 आपली स्वतःची सावली अदृश्य झाल्याची म्हणजेच शून्य सावलीचा अनुभव सांगलीतील नागरिकांना घेता येणार असल्याचं डॉक्टर संतोष माने यांनी सांगितलंय। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयात वाढ करून 2100 रुपये देण्यात येतील अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती। मात्र आता मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। लाडक्या बहिणींना 1500चे 2100 देता येणार नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल असं शिरसाट म्हणाले आहेत। राज्याच्या विविध भागात वातावरणात बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान आज राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। जालन्यासह बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात पाऊस झाला आहे। यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनीच राज्य सरकारला प्रस्ताव द्यावा। येत्या 7 दिवसात सर्व गावांनी चर्चा करून हा प्रस्ताव दिल्यास त्यावर मंत्रिमंडळात चर्चा करू। शेतकऱ्यांकडून प्रस्ताव न आल्यास राज्य सरकार पुढील 15 दिवसात वेगवेगळ्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काय देता येईल याची चाचणी करून एक शेतकऱ्यांना प्रस्ताव देईल, त्यावर त्यांनी विचार करावा। पुरंदर येथील विमानतळ होईलच हा राज्य सरकारचा निर्धार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करावे अशी अपेक्षा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे। गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती। त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलंय। जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलाय। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय लॉबिंगसाठी एका परदेशी सल्लागाराची नियुक्ती केली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला। त्यासाठी त्यांनी पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध वृत्तपत्राचा हवाला दिला। केंद्र सरकारने यावर त्वरित खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावरील बंदी संदर्भात राज्य सरकारनं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे काकोडकर समितीचा अहवाल 5 मे रोजी पाठवलाय। त्यावर उत्तर देण्यासाठी सीपीसीबीनं मुंबई उच्च न्यायालयाकडे वेळ मागितल्यामुळे या संदर्भातील सुनावणी 9 जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती दिसणार की नाही याचा फैसला आता अजून जून महिन्यात होणार आहे। बदलापूर विद्यार्थ्यांच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या कथित एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला SIT स्थापन करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे। या प्रकरणात आता डीजीपी यांच्या देखरेखीखाली समिती नेमण्यात येणार आहे। बदलापूर एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आधी सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमण्याचे आदेश दिले होते। त्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते।
गेल्या 14 ते 15 वर्षांपासून फरार असलेला आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप याला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील चर्होली येथून त्याला अटक केली आहे. ठाणे येथे दाखल गंभीर गुन्ह्यात प्रशांत कांबळे हा गेल्या 15 वर्षांपासून फरार होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरील कार्गोच्या पार्सलमध्ये 10 किलो गांजा आढळून आलाय. यापूर्वी रेल्वे आणि बसच्या माध्यमातून गांजा तस्करी केली जायची, मात्र आता विमान कार्गो पार्सलच्या माध्यमातून गांजा तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओडिसावरून हा गांजा उत्तर प्रदेशमध्ये तस्करी करण्यात येत होता. हाऊस अरेस्ट या वेब शो मध्ये अश्लील कंटेंटमुळे वादात सापडलेल्या अभिनेता एजाज खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका महिलेने त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत मुंबईतील चारको पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एजाज खानवर गुन्हा दाखल करण्यात आला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ही विचार करण्याची नाही, पाकिस्तानला उत्तर देण्याची वेळ आहे असं ओवैसी म्हणाले आहेत. पाकिस्तान विरोधात भारत सरकारने निर्णय घ्यायला हवे असं ओवैसी म्हणाले. हिंदू मुस्लिम हा द्वेष पसरवला जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेऊन पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबवण्याची मागणी केली आहे. मसाटो व्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जॉर्जेट्टी यांचीही भेट घेऊन याच मागणीचा पुनरुच्चार केलाय. दहशतवादाचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना आर्थिक निधी देऊ नये असे भारताने स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानला IMF कडून मिळणाऱ्या 7 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजवरही भारताने प्रश्न उपस्थित केलाय. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील रबुपुरा गावात राहणाऱ्या पाकिस्तानी महिला सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुजरातमधून आलेल्या एका युवकानं हा हल्ला केल्याचं समोर आलंय. तेजस झानी असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा हैदरने आपल्यावर काळी जादू केल्याचा दावा या आरोपीने केलाय. शनिवारी रात्री उशिरा ऋषिकेशच्या कोतवाली परिसरातील रस्त्यांवर लोकांना पाकिस्तानी झेंडे दिसले. यानंतर त्या तरुणांनी पाकिस्तान विरोधात रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणाची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास केल्यावर पोलिसांच्या असं लक्षात आलंय की पाकिस्तानला विरोध दर्शवण्यासाठी काही तरुणांनी रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे बनवले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं अनेक राजनैतिक निर्णय घेतले आहेत. त्यातच आता भारत पाकिस्तान सीमेवर एका पाकिस्तानी रेंजरला अटक करण्यात आली आहे. हा पाकिस्तानी रेंजर राजस्थानमधून सीमा ओलांडून भारतात प्रवेश करत असतानाच BSFनं त्याला लगेच अटक केली असल्याची माहिती PTIनं दिली आहे. स्पेनच्या वायव्येला असलेल्या ओव्हिएडो भागातून 3 भावंडांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना त्यांच्याच आई वडिलांनी घरात कोंडून ठेवलं होतं. 3 मुलांमध्ये 10 वर्षांचा मुलगा आणि 8 वर्षांच्या जुळ्या मुलींचा समावेश आहे. 2021 पासून तिन्ही भावंड एकांतवासात जगत होती. त्यांना घरातच कोंडून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी त्यांच्या आई वडिलांना अटक करण्यात आली आहे. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर जगाला धक्क्यावर धक्के देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक धक्का दिलाय. जो कोणता देश इराणकडून तेल किंवा पेट्रोकेमिकल खरेदी करेल त्याच्यावर निर्बंध लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका चीनला बसणार असून भारतावरही त्याचा परिणाम होईल. इस्रायलमधील तेल अवीव शहरातील बेन गुरियन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यमनमधील हुथी बंडखोरांनी हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केलाय. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 91.88% आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 96.740% लागलाय, तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46% लागलाय. नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. MBBS, CBME, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ड्रेस कोड लागू केलाय. यानुसार विद्यार्थिनींना पोशाख निश्चित करण्यात आला असून दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. सुमारे 3000 कोटींची उलाढाल असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांची वेगाने निवृत्ती होत असताना त्या प्रमाणात कर्मचारी नसल्याने प्रशासनाची ओढाताण होत आहे.
नव्या आकृती बंधानुसार राज्य शासनाकडून 2021 मध्ये 757 कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली होती. मात्र मागील 4 वर्षांच्या काळात पालिकेतील 300हून अधिक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळेच प्रशासनाकडून 1076 जागांसाठी महानोकर भरतीचे नियोजन करण्यात आले. टेलिकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर केलाय. या प्लॅन मध्ये रोज 1 GB पेक्षा जास्त डेटा मिळतो आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग करता येते. या प्लॅन मध्ये अनेक OTT ॲप्सचे ॲक्सेस देखील दिले जात आहेत. वोडाफोन आयडियाने सादर केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 2399 रुपये आहे. दीर्घ वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये रिचार्ज करणाऱ्यांना 180 दिवसांसाठी कॉलिंग, डेटा आणि SMS बेनिफिट्स मिळतात. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. पॉन्ट म्युच्युअल फंडच्या अहवालानुसार सोन्याचे भाव आता वाढले आहेत, त्यामुळे ते खाली येण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या भावात 12 ते 15% पर्यंत घट होऊ शकते असा अंदाज आहे. मात्र त्यानंतर सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. जगातील सर्वात मोठा आणि विचित्र फॅशनचा भव्य शो न्यूयॉर्क मधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे पार पडणार आहे. हा शो 6 मे रोजी पहाटे 3:30 वाजता भारतात थेट पाहता येणार आहे. मेट गाला 2025च्या रेड कार्पेटवर शाहरुख खान उतरणार असल्यामुळे भारतासाठी हा खूप खास क्षण असणार आहे. न्यूज 9 कडून याआधी कॉर्पोरेट फुटबॉल कप आणि इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर आता न्यूज 9 कडून कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कॉर्पोरेटमधील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संघटनांना मदत व्हावी या उद्देशाने न्यूज 9च्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.